विविधता हा माझा विषय आहे आजचा. याला इंग्लिशमध्ये आपण डायव्हर्सिटी म्हणतो. डायव्हर्सिटी आणि युनिफॉर्मिटी, की ही देशासाठी चांगली आहे का, समाजासाठी चांगली आहे का, आणि कुटुंबासाठी चांगली आहे का, आपल्या स्वतःसाठी चांगली आहे का, की ही घातक आहे. डायव्हर्सिटी हा आजचा विषय आहे. आणि हा विषय घ्यायला कारण पण तसं आहे. आज जगामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही वारे वाहत आहेत की आपल्याला हा प्रश्न उभा राहतो आपल्या पुढे, आणि आपण स्वतःला आयसोलेट नाही करू शकत. नाही, आपल्याला त्याचं काही घेणं नाही, आपल्याला काही फरक पडत नाही, असं आपल्याला करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यावर प्रभाव पडत असतो. म्हणून ही गोष्ट आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी काही गोष्टी निवडलेल्या आहेत याच्यामध्ये. सर्वप्रथम आपण आपल्या भारतातले जे एन्शियंट काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातला एक खूप छान मंत्र आहे बघा, संस्कृत मधला, वसुधैव कुटुंबकम. आपण अनेकदा वाचतो. तर हा उपनिषदातला मंत्र आहे. आणि हा मंत्र जो आहे, हा जे मोक्ष प्राप्ती झालेले जे ऋषीमुनी होते, संत होते, महात्मा होते, बुद्ध होते, या अवस्थेला गेलेल्या लोकांनी हा मंत्र दिलेला आहे आपल्याला. मग आपण हा मंत्र गातो, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आणि अनेकदा मग इतर जे ग्रंथलेखक असतात ते या अशा उच्च कोटीच्या आध्यात्मिक सल्ल्याला मानत नाहीत, आणि ते कुठेतरी काहीतरी आपला मसाला घुसवतात ग्रंथांमध्ये, आणि लोकांचं कन्फ्युजन होतं. म्हणून आपल्याला या काही गोष्टींकडे जाणं गरजेचं असतं. तर यात हा उपनिषदाचा जो लेखक आहे ऋषी, तो म्हणतोय की अयं बंधुरयं नेती गणना लघु चेत साम उदारचरितानां तू वसुधैव कुटुंबकम. सोप्या भाषेत असं की हा माझा भाऊ आणि तो भाऊ नाही, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती संकुचित मनोवृत्ती आहे. यापेक्षा उदार हृदयाचे जे लोक असतात ते म्हणतात की या धर्तीवरची प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव, प्राणी, वनस्पती हे माझं कुटुंब आहे. खूप मोठी भावना आहे बघा ही. आणि मी विचार करतो की हा विचार या उपनिषदाचा जो लेखक आहे, जो ऋषी आहे, त्याला कुठून आला असेल, याला काही अर्थ आहे का, खरंच आपण एक कुटुंब आहोत का. एक भावनिक मुद्दा म्हणून म्हणणं ठीक आहे, आपण सगळे कुटुंबीय आहोत, पण याला काही सायंटिफिक लॉजिक आहे का, याच्या डिटेलमध्ये मी जायचा प्रयत्न करणार आहे. आणि मी आशा करतो की तुम्हाला तो जो प्रवास आहे तो आवडेल आणि मला समजवता येईल अशी मी सिन्सिअरली अपेक्षा करतो. कारण मी अशा प्रकारचा प्रयोग जो आहे हा पहिल्यांदाच करतोय. तर सगळ्यात आधी ही वसुंधरा जी आहे हिच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आज आपल्याला जे माहित आहे, आणि याच्यावर कुठलंच आता दुमत नाहीये, की वसुंधरा पृथ्वी ही 4.5 बिलियन म्हणजे 450 कोटी वर्षापूर्वी असा एक तप्त गोळा म्हणून तयार झाली, तापलेली. आणि आपण जे वेगवेगळे युग म्हणतो बघा, द्वापार युग, कलियुग वगैरे, तर हे समजा हे मानवाने मानलेले युग आहेत त्यांच्या आध्यात्मिक धार्मिक भावनेनुसार. हे असे युग प्रत्येक पंथामध्ये आहेत, बुद्धिझम मध्ये पण आहेत, बुद्धिस्ट एरा म्हणतात त्यांना. परंतु वसुंधरेच्या वयाच्या बाबतीमध्ये देखील 4 युग आहेत. आणि हे 4 जे युग आहेत याच्यामध्ये आता आपण सध्या 4थ्या युगात आहोत, की ज्यामध्ये संपूर्ण सजीव सृष्टी आहे, प्राणीसृष्टी आहे, मानव आहे. पण ही पृथ्वी जशी सुरुवातीला तयार झाली तेव्हा तिच्यावर वातावरणच नव्हतं की ज्यात जीव येतील, पाणी नव्हतं, ऑक्सिजन नव्हता. आणि हे तयार होत होत पहिला जे युग आहे ते संपलं. आणि मग दुसऱ्या युगाच्या सुरुवातीला आपल्याकडे काही केमिकल प्रक्रिया झाल्या पृथ्वीवर. त्या केमिकल्स मधून एक डीएनए, आरएनए तयार झाले. आता तुम्ही ऐकलं असेल, डीएनए, आरएनए म्हणजे आपले जीन्स असतात, हे सगळं आपलं मास्टर प्लॅन असतो सजीवांचा, हे तयार झाले. आता जीवसृष्टी पृथ्वीवर तयार व्हायला म्हणजे सगळ्यात आधीच्या पेशी तयार झाल्या या 400 कोटी वर्षापूर्वी झाल्या. आणि 400 त्यानंतर बॅक्टेरिया आले 350 कोटी वर्षापूर्वी. ही खूप स्लो प्रक्रिया होती. आपल्याला म्हणायला अगदी साधं वाटतं, 400 कोटी, 350 कोटी. आता हा जो बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करायचं सूर्यप्रकाशापासून, ही प्रक्रिया सुरू झाली 325 कोटी वर्षापूर्वी. पण सुरुवातीला ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यातनं ऑक्सिजन बाहेर पडत नव्हता. नंतर जवळजवळ 25 कोटी वर्षानंतर त्यातनं ऑक्सिजन तयार व्हायला लागला, आणि मग पृथ्वीवर ऑक्सिजन आला. म्हणजे हा ऑक्सिजन 300 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर आला.
आणि मग ओझोनची लेअर तयार झाली. त्याला 100 कोटी वर्ष गेले, म्हणजे ठिकठिकाणी ऑक्सिजन तयार व्हायला लागला आणि मग पृथ्वीवर ओझोनची लेअर तयार झाली आणि मग प्रॉपर प्राणी जे आहेत ते यायला सुरुवात झाली. तर आपण पुढची ही डायग्राम बघूया. तो जो बॅक्टेरिया तयार झाला मी म्हणलो, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडले. हे मी सोपं करून सांगतोय. एका बॅक्टेरियामध्ये अशी क्षमता आली की ते अन्न तयार करू लागले आणि ऑक्सिजन रिलीज करू लागले. आणि ह्या बॅक्टेरियामध्ये जशी पुढे वाढ होत गेली, बदल होत गेले, वेगवेगळ्या प्रकारची विविधता आली त्याच्या जीन्समध्ये, त्याच्या आकारामध्ये, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, या ऑक्सिजन सोडणाऱ्या बॅक्टेरियांचं रूपांतर पुढे शेवाळ, झाडं आणि आज जे आपल्याला जे विशाल वृक्ष दिसतात त्याच्यामध्ये झालं. आणि दुसरा जो बॅक्टेरिया होता जो ऑक्सिजन सोडू शकत नव्हता, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचे स्ट्रक्चर आहे, ज्यांनी सायन्स केलंय त्यांना माहित असेल. आणि ह्याचं रूपांतर पुढे समुद्रातले लहान लहान प्राणी, जीवजंतू, आणि त्या जीवजंतूंपासून मोठे प्राणी झाले, मल्टिपल म्हणजे बहुपेशीय, मल्टीसेल्युलर, आणि त्यातून मग मोठे प्राणी तयार झाले. तर हा असा युगांचा प्रवास होता. तिसरं युग येईपर्यंत अशा भरपूर पेशींचे मल्टीसेल्युलर प्राणी तयार झाले. आणि या सगळ्याला पुरावे आहेत. हे जे मी आता बोलतो आहे हे आपल्याला जसे पूर्वीचे खडक आपण शोधतो, 400 कोटी वर्षापूर्वीचा खडक, 350 कोटी वर्षापूर्वीचा, त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे आपल्याला आज देखील सापडतात. आणि मग अशा पद्धतीने पहिले प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात आले. आणि हे प्राणी जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला ते पाण्यात होते, मग ते हळूहळू जमिनीवरचे प्राणी अस्तित्वात आले, डायनासोर आले, डायनासोर गेले, असे असंख्य प्रकारचे प्राणी आले आणि गेले. त्यांचं वातावरण पृथ्वीवरचं जसं बदलत गेलं, त्यांच्यामध्ये स्पर्धा झाली, त्यामुळे ते येत जात राहील. आणि असं झालं की साधारणतः 1 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर अशा प्रकारची जमात अस्तित्वात आली, वानर जमात, माणसासारखे. त्यांना होमिस असं नाव दिलं गेलं. आणि माणूस म्हणजे होमो. होमो हा शब्द माणसासाठी वापरला जातो, परंतु 1 कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारचे प्राणी आले. आणि मग यांच्यामध्ये बदल होत गेले. हळूहळू हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आल्या. त्यांचं झाडावर उड्या मारणं, झाडावर चढणं कमी झालं. जमिनीवर टोळ्यांमध्ये राहणं सुरू झालं. मग ते सेटल व्हायला लागले. आणि त्यातून पूर्वीच्या मानवाच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या. आता ही स्लाइड तुम्हाला ही गर्दी दिसत असेल तरी खालून कशा प्रकारे वेगवेगळ्या मानवाच्या प्रजाती निर्माण झाल्या पृथ्वी तलावर हे यातून दिसतंय. तर हे 1 कोटी वर्षापासून सुरू झालं, 10 मिलियन इयर्स. मग हळूहळू मानव हा माकडाच्या ऐवजी माणसासारखा दिसायला लागला. आणि एक वेळ अशी होती 10 लाख वर्षापूर्वी की एकाच वेळेला 9 ते 10 वेगवेगळ्या प्रजातीचा मानव पृथ्वीवर अस्तित्वात होता. आणि हे सगळं कुठे होत होतं मित्रांनो? हे सगळं आफ्रिकेमध्ये होत होतं. आणि आफ्रिकेतून हा मानव बाहेर पडत होता. त्याला कारण काय असेल तर तिथलं वातावरण त्याला कारण असेल. तिथलं वातावरण या सगळ्या गोष्टीला पोषक होतं. आणि होमो इरेक्टस नावाची अशी मानवाची प्रजात आली की ती प्रजात बाहेर पडू लागली, आफ्रिकेच्या बाहेर गेली. आणि ती सगळीकडे एशियामध्ये, युरोपमध्ये, भारतात सगळीकडे पसरली. साधारणतः 2 लाख वर्षापूर्वी, आजपासून 2 लाख वर्ष, 2 लाख म्हणजे खूप मोठा काळ आहे. त्यावेळेला होमोसेपियन्स नावाचा मानवाचा प्रकार हा अस्तित्वात आला. हा देखील आफ्रिकेमध्ये झाला. आणि तो होमोसेपियन्स म्हणजे आजचे आपण आहोत. आजच्या पृथ्वीवरचे ऑस्ट्रेलियापासून ते चायनापासून ते अमेरिकेपर्यंतचे सगळे पुरुष आणि स्त्रिया, मग ते कुठल्याही जातीचे असोत, धर्माचे असोत, कुठल्याही रंगाचे असोत, हे सगळे आफ्रिकेतल्या होमोसेपियन्स या मानव जमातीपासून आलेले आहेत. आणि आता हे एकाच वेळेला 8-10 प्रकारचे मानव जमाती जरी सारख्याच जगत होत्या तरी या आपसामध्ये यांचे संबंध येत होते. म्हणजे होमो नालेदी आणि होमो हॅबिलिस असे 2 वेगळ्या जाती मानवाच्या यांच्यामध्ये संबंध येत होते आणि त्यातून वेगळी जात निर्माण होते मानवाची. त्यामुळे आजचा जो होमोसेपियन्स आपण आहोत, आपल्यामध्ये पूर्वीच्या मानवांचे देखील जीन्स आहेत, नवीन बदल झालेले देखील जीन्स आहेत. तर असा हा प्रवास कोट्यावधी वर्षांचा, 450 कोटी वर्षापासून ते आजपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि आपण कालगणना कधी सुरू केलेली आहे
तर येशू ख्रिस्ताच्या वेळेपासून आज 2022 साल आहे, 2022 आणि 450 कोटी, म्हणजे आपला जो कालगणनेचा जो पिरियड आहे, आपल्याला जो इतिहास माहित आहे, हा बिंदू देखील नाही मोठ्या या सगळ्या इतिहासाच्या, पृथ्वीच्या इतिहासाच्या प्रपंचामध्ये. आपण पॉइंट आहोत, फक्त एक बिंदू आहोत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आता हे आफ्रिकेमध्ये मानव जमाती तयार झाली, तिथून ती हळूहळू बाहेर पडायला लागली, मग भारतात कशी आली? हा जो ग्राफ आहे हा तुम्ही बघा, फार महत्वाचा ग्राफ आहे. हे जे लाल रंगाचं जे आफ्रिकेमध्ये मानव जमात, होमोसेपियन्सची जी जमात आहे, ती तिथून सगळीकडे पसरायला लागली, आफ्रिकेत इतर ठिकाणी पसरली, मग ती वर आली. हे जे अरेबियाचे वाळवंट आहेत त्या परिसरात आली, तिथून मग पश्चिम युरोपकडे गेली, पश्चिम एशियाकडे गेली, आणि एक ग्रुप जो आहे तो भारताच्या दिशेने आला. हा 70,000 वर्षापूर्वी भारताच्या दिशेने आला आणि भारतात उत्तरेकडे सेटल झाला, आणि मग हळूहळू तो असा साऊथला देखील मायग्रेट होत राहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज अंदमान निकोबार मध्ये ज्या काही 2 ते 3 प्रजाती उरलेल्या आहेत, त्या या सुरुवातीच्या होमोसेपियन्सचं जे मायग्रेशन झालं त्यातल्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, इंटलेक्च्युअलचं मत आहे. मग भारताच्या मार्गे त्या चायनात गेल्या, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये गेल्या, तिथून जे जावा सुमात्राची जे बेट आहेत तिथून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला गेल्या, आणि चायनाच्या मार्गे त्या अमेरिकेत गेल्या. त्यामुळे अमेरिकेत मानव जमात ही उशिरा पोचली आहे. ती 10 ते 15,000 वर्षापूर्वी अमेरिकेत मानव गेली, त्याआधी मॉडर्न मॅन तिथे गेलेला नव्हता, होमोसेपियन्स गेलेला नव्हता. तर याची समरी अशी आहे की 70,000 वर्षापूर्वी भारत भूमीवर पहिलं मायग्रेशन झालं मानवाचं. त्याच्या आधीचे जे मानव होते, होमो इरेक्टन्स वगैरे, त्यांचं मायग्रेशन झालेलं होतं, पण आजच्या होमोसेपियन्सचं 70,000 वर्षापूर्वी आगमन झालेलं आहे भारताच्या भूमीवर. त्याच्या आधी आपल्याकडे हे मानव नव्हते, आपले पूर्वज नव्हते. मग आता हे सगळं कसं घडलं? हा जो बदल मी तुम्हाला थोडक्यात सांगितला की 450 कोटी वर्षापासून ते आजपर्यंत, या बदलाचं मूळ कारण काय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की जो माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय देखील आहे. हा बदल याच्यासाठी घडला की तुम्हाला जे मी 4 युग सांगितले, त्यातला जो पहिला युग होता, त्या पहिल्या युगाची सुरुवात ही उष्ण पृथ्वीने झाली, मग ती हळूहळू थंड होत गेली, मग तिच्या वातावरणामध्ये बदल होत गेला, आणि पृथ्वीवर पाण्यामध्ये विशेषतः जे केमिकल रिॲक्शन सुरू झाल्या, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन या प्रकारचे जे ऍटम्स होते यांचे मॉलिक्युल्स तयार झाले. त्या मॉलिक्युल्स पासून RNA आणि DNA चे मॉलिक्युल तयार झाले. म्हणजे हा सगळा बदल सतत होत गेला. आणि हा बदल जर झाला नसता, ही जर त्यावेळेला डायव्हर्सिटी निसर्गामध्ये निर्माण झाली नसती, तर जीन्स निर्माण झाले नसते. जीन्स निर्माण झाले नसते तर त्यावेळेला पहिली पेशी तयार झाली नसती. पहिली पेशी आली नसती तर बॅक्टेरिया आला नसता. बॅक्टेरियामध्ये सतत बदल झाले नसते तर प्राणी आणि वनस्पती देखील झाल्या नसत्या. प्राण्यांमध्ये सतत बदल झाले नसते तर वानर आला नसता. वानराचा माणूस झाला नसता. आणि मानव जो आपण म्हणतोय की 1 कोटी वर्षापूर्वी ही वानराची होमिनिसची जमात आली, याच्यामध्ये जर सतत जेनेटिक आणि बाकीचे शरीराचे बदल होतात ते झाले नसते, तर आज आपण आता जे दिसतो, एवढे चांगले दिसतो आपण, ते दिसलो नसतो. पूर्वीच्या माकडांसारखेच आपणही दिसलो असतो. आणि आज देखील चिंपांजी, गोरिला असे माकड की जे आपले पूर्वज आहेत, ज्यांच्यामध्ये आपला जीन्स आहे, नाही म्हणजे आपल्यामध्ये त्यांचा जीन्स आहे, असे पूर्वज आज देखील आहेत. ते बदलले नाहीत म्हणून ते तिथेच आहेत. आज देखील बॅक्टेरिया आहेत, जे 400 कोटी वर्षापूर्वी जे बॅक्टेरिया होते ते आज देखील समुद्रात आणि वातावरणात आहेत. ते बदलले नाहीत म्हणून ते तसेच आहेत. जे बदलले, ज्याच्यामध्ये विविधता आली, ते पुढे मूव्ह ऑन झाले. सांगायचा अर्थ असा की जीन्स मध्ये जे बदल झाले, त्यामुळे या बदलांमुळे आपण इथे घडलेलो आहोत, हा मानव निर्माण झालेला आहे. तर आता या जीन्स बद्दल एक ह्युमन जिनोमिक स्टडी नावाचा हा मुख्यत्वे अमेरिकेतला प्रकल्प आहे, पण हा आंतरराष्ट्रीय दर्जावर हा प्रसिद्ध आहे. यांनी 1988 पासून मानवामध्ये जे जे जीन्स आहेत, संपूर्ण मानव जमातीमध्ये, यांचा अभ्यास केला. आणि तो 2003 पर्यंत तो अभ्यास करत होते. खूप खर्चिक असा अभ्यास, खूप अवघड असा अभ्यास होता. यांनी काय शोधलं, तर मानवामध्ये आपल्याला माहित आहे की
गुणसूत्र असतात, डीएनए असतात, आणि या डीएनएच्या ज्या 23 जोड्या आपल्याला म्हणजे 46 डीएनए असतात. तर या शास्त्रज्ञांनी ह्युमन जिनोमिक जो प्रोजेक्ट आहे याच्यात असं शोधलं की या डीएनए मध्ये जे केमिकल आहेत, तुम्ही जर सायन्सचा अभ्यास केलेला असेल तर एटीसीजी नावाचे 4 एलिमेंट्स आपण म्हणतो बघा, ऍडिनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. एटीसीजी आपण लक्षात ठेवतो, त्याच्या जोड्या असतात. ए आणि टी ची जोडी असते, सी आणि जी ची जोडी असते. तर या अशा प्रकारच्या 3/8 म्हणजे 3 बिलियन एवढ्या जोड्या असतात. या प्रत्येक मानवाच्या डीएनए मध्ये एवढ्या जोड्या असतात. म्हणजे किती मोठी संख्या आहे या जोड्यांची, लक्षात घ्या. आणि या जोड्या जर आपण यांचा अभ्यास केला, एका मानवाच्या जोड्यांचा दुसऱ्या मानवाच्या जोड्यांचा अभ्यास केला, समजा एक जापनीज आणि एक इंडियन, एक आफ्रिकन, एक अमेरिकन यांच्यामधल्या या जोड्यांचा अभ्यास केला, तर या शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की 99.99% मटेरियल हे मानवामध्ये कुठलाही माणूस असतो हे सारखं असतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर साम्य आहे की एक जापनीज, एक आफ्रिकेतले जे काळे आपण ज्यांना निग्रो म्हणतो ते, किंवा युरोपामधले गोरे, किंवा आपल्या भारतातले आपण जे म्हणतो ब्राऊन कलरचे, या सगळ्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये 99.99% एवढं साम्य आहे. म्हणजे जर जेनेटिक स्टडीचा जर विचार केला तर वंश किंवा रेस आपण ज्याला म्हणतो हे जेनेटिक नाहीत, याला बायोलॉजिकल आधार नाही. आपण जे म्हणतो की गोऱ्या वंशाचे लोक, आफ्रिकन वंशाचे लोक हे सुडो सायंटिफिक आहे, हे सायंटिफिक नाही. वंश हा जेनेटिक किंवा बायोलॉजिकल नाही, हा सामाजिक किंवा वातावरणामुळे किंवा मान्यतांमुळे किंवा संस्कृतीमुळे किंवा त्या भाषा, देश, त्या राज्याची, देशाची जी जिओग्राफी आहे त्याच्यामुळे वंश निर्माण होतात, याला बायोलॉजिकल आधार नाही. त्यामुळे कोणी अरेबियातले मुस्लिम असतील, भारतातले हिंदू असतील, तर या लोकांना जेनेटिकली वेगळं वेगळं असण्याचा कुठलाही आधार नाही. हे सगळे एकाच प्रजातीचे मानव आहेत. याच्या पलीकडे आपण जर अजून म्हणलो की वर्ण, जाती, याला तर कुठलाच आधार नाही. म्हणजे मुळातच वंशालाच आधार नाही, तर जातींना, तर जाती आणि वर्णांना देखील बायोलॉजिकल आधार. तर हे काय आहे, हे सामाजिक आणि तिथल्या एन्व्हायरमेंटमुळे, संस्कृतीमुळे, भाषेमुळे, फॅसिलिटीजमुळे तयार झालेले ग्रुप्स आहेत, ज्याला आपण वंश म्हणतो. म्हणून पुन्हा मी त्या उपनिषदातल्या वचनावर येतो की तो जो बॅक्टेरिया सुरुवातीला तयार झाला होता, त्या बॅक्टेरियाच्या मध्ये जेनेटिक चेंजेस झाले, बदल झाले, आणि त्यातून प्लांट्स तयार झाले, वनस्पती, आणि त्या बॅक्टेरिया मधूनच प्राणी तयार झाले. आणि त्या प्राण्यांमध्ये असे जेनेटिक बदल होत 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 वानर आले, आणि त्यामध्ये बदल होत 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 आजचा माणूस आला. आजच्या मानवामध्ये त्या सुरुवातीच्या बॅक्टेरिया मध्ये जे जीन्स होते ते आज आहेत. आजच्या मानवामध्ये आपल्या आधीच्या प्रजाती ज्या होत्या मानवाच्या, त्यांचे जे जीन्स होते ते देखील आहेत. आपल्या पूर्वी ज्या वानर जमाती होत्या, डायनासोर्स होते, त्यांचे देखील जीन्स आहेत. या अर्थाने आज पृथ्वीवर जे मानव आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हे सगळे या एका जीन्स पासून, एका लहान बॅक्टेरियल सेल पासून तयार झालेले आहेत. त्याच्यात बदल होतो. म्हणून आपण एक फॅमिली आहोत, आपण सगळे फॅमिली आहोत. म्हणजे या पृथ्वीवरचे मानवच नाही तर कुठले कुत्रे असतील, साप असतील, पक्षी असतील, हे देखील आपले कुटुंबीय आहेत. हे जेनेटिक अर्थाने सायन्समध्ये आज प्रूव्ह झालेलं आहे. आणि हे आपण नाही प्रूव्ह केलं, केवळ आपलं उपनिषदात म्हटलंय म्हणून आपण नाही म्हणत आहे, तर हे अमेरिका म्हणतंय, हे युरोप म्हणतंय, आणि भारतातले शास्त्रज्ञ देखील हे म्हणतायत आणि मान्य करतायत. तर खूप मोठं वचन आहे, आणि मला या वचनाचा अर्थ असा सायंटिफिकली कोरिलेट होतो, आणि मला ते मान्य होतं की येस, वी आर ऑल फॅमिली. मग आता भारताच्या मायग्रेशनकडे येऊयात आपण. भारतीय कोण आहेत याच्याबद्दल मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 70,000 वर्षापूर्वी भारतामध्ये सुरुवातीला होमो इरेक्टन्स नावाचे लोक आले. त्यांना आउट ऑफ आफ्रिकन्स असं म्हणतात. हे पहिलं मायग्रेशन भारतामध्ये झालं. त्याच्या आधी आजच्या स्वरूपातला मानव भारतात नव्हता. मग पुढे काय झालं,
तर भारतात असे 4 प्रकारचे मायग्रेशन झालेले आहेत मित्रांनो, मोठे मायग्रेशन्स. म्हणजे ज्याला आपण मेजर मायग्रेशन्स म्हणू असे. पहिलं जे मायग्रेशन आहे ते आउट ऑफ आफ्रिका 70,000 वर्षापूर्वीचं. त्याच्यानंतर वेस्ट एशिया मधलं जे मायग्रेशन आहे, तुम्ही जर हा मॅप बघाल पुन्हा, तर त्या आफ्रिकेतनं डावीकडे जे लोक जात आहेत वेस्ट एशियामध्ये, ते लोक 9 ते 10,000 वर्षापूर्वी भारतात त्यांच्यातले काही लोक आले, काही टोळ्या आले. आणि या लोकांनी मोहनजोदडो हरप्पा, जिला सिंधू संस्कृती म्हणतो आपण, ही एस्टॅब्लिश केली. याच्यावर आता सायंटिस्ट लोकांचं एकमत आहे. त्यानंतर साधारणतः इसवी सनाच्या 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी सेंट्रल एशियामधून एक मायग्रेशन झालं. स्टेप्स म्हणून रिजन आहे, आजचा जो कझाकिस्तानचा भाग आहे, तिथून ते मायग्रेशन झालं. हे मायग्रेशन आपण, याला काही लोक आर्यन मायग्रेशन असं म्हणतात. याच्याबद्दल भारतातले जे ग्रुप्स आहेत, जे धार्मिक किंवा सांप्रदायिक अँगलने बघतात, त्यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. काही लोकांना ते मान्य नाही, आर्यन बाहेर आले वगैरे वगैरे. आपण तो वादाचा मुद्दा बाजूला ठेवू. 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी भारतामध्ये सेंट्रल एशियामधून मोठ्या प्रमाणावर लोक मायग्रेट झाले. आणि ऍस्ट्रो एशियाटिक म्हणजे हे जे आपल्या नॉर्थ ईस्ट एशियामध्ये जे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, त्यांचं मायग्रेशन. तर अशा प्रकारच्या 4 मेजर मायग्रेशन्स मधून भारतातली लोकसंख्या तयार झालेली आहे. आता गमतीचा भाग काय बघा, या 4 मधले कुठलेही लोक जर अंदमानचे जे आदिवासी लोक आहेत ते सोडले, तर इतर कुठलेही लोक हे आज प्युअर नाही. सगळ्यांचं मिक्सिंग झालेलं आहे. म्हणजे 70,000 वर्षापूर्वी जे लोक आले, त्यानंतर जे 10,000 वर्षापूर्वी आले, हे लोक यांच्यात मिक्स झाले, त्यांच्या आपसात विवाह झाले, संबंध झाले, त्याच्यातून नवीन पिढी तयार झाली. मग नंतर 1,500 इसवी सनाच्या 1,500 वर्षापूर्वी जे लोक आले, त्यांचं देखील मिक्सिंग झालं, त्यांच्या नवीन पिढ्या तयार झाल्या. तर हे सगळे मिक्स होत राहिले. त्यामुळे आज कुठलीही जमात ही प्युअर नाही. जेनेटिकली तसे 99.99% जीन्स हे सगळ्यांचे सारखेच असतात, परंतु भारतात जे आले त्यांच्यामध्ये देखील लोक कुणीही प्युअर नाही, हे लक्षात घ्या. मग याला सोप्या भाषेत समजवण्यासाठी आपल्याकडे एक पुस्तक, अर्ली इंडियन्स म्हणून पुस्तक आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये हा कन्सेप्ट दिलेला आहे बघा. पिझ्झा, आजकाल पिझ्झाचं खूप फॅड आलेलं आहे. पिझ्झाचे 4 पार्ट्स असतात. एक म्हणजे पिझ्झा बेस असतो. तर याला त्या लेखकाने आउट ऑफ आफ्रिकन 70,000 वर्षापूर्वी जे लोक आले, मूळ निवासी त्यांना आपण म्हणू, ते आले 70,000 वर्षापूर्वी. मग त्याच्यावर एक श्वास टाकला जातो टोमॅटोचा. ते 9 ते 10,000 वर्षापूर्वी आलेल्या हरप्पन संस्कृती, मोहनजोदडो हरप्पन लोक, सिंधू संस्कृती. मग त्याच्यावर चीज पांढरं ओतलं जातं. हे 1,500-2,000 वर्ष इसवी सनापूर्वी आलेले आर्यन इमायग्रेशन. त्याला कुठलंही नाव द्या तुम्ही, आर्यन आवडत नसेल दुसरं नाव द्या. आणि टॉपिंग्स म्हणजे इकडून तिकडून जे थोड्याफार मायनर प्रमाणामध्ये जे लोक आले, हा असा भारताचा जेनेटिक पिझ्झा आहे. सगळे मिक्स झालेले आहेत, कोणीही प्युअर नाही भारतीय लोक. या अर्थाने देखील भारतातले सगळे जे लोक आहेत, हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत. तसे आपण आफ्रिकेतनं आलेल्या आपल्या पूर्वजांचे कुटुंबीय आहोत आणि भारतातले देखील मिक्सिंग आहोत. त्या अर्थाने देखील उपनिषदातले जे मंत्र आहे, हे जे सुभाषित आहे, ते मला खरं वाटतं की कोणी आपला भाऊ आहे किंवा नाहीये असं म्हणणं हे शास्त्रीय दृष्ट्याही बरोबर नाही आणि आध्यात्मिक दृष्ट्याही बरोबर नाही. मग आपण आज या घडीला आलेलो आहोत. आज तरी मानव स्टेबल आहे का? हे फायनल व्हर्जन आहे का? होमोसेपियन्स इज इट फायनल? तर नाही. आज आपण 100% होमोसेपियन्स नाही आहोत. आपल्यामध्ये 2% जीन्स हे पूर्वीचा जो निअंडरथल नावाची जी जमात होती, जी आता अस्तित्वात नाही, त्यांचे गुणसूत्र आपल्यात आहेत. आणि कमीत कमी अजून एक तरी असा पूर्वीच्या मानवाचे गुणसूत्र आपल्यामध्ये आहेत. काही काही लोकांमध्ये एकापेक्षा जास्त आहेत. म्हणजे आपल्या पूर्वी ज्या मानवाच्या प्रजाती आल्या, त्यांनी आपसामध्ये इंटरब्रीड केलं, ब्रीडिंग केलं, आणि त्यातून आपली निर्मिती होत राहिली, आपल्या पूर्वजांची निर्मिती होत राहिली. 20,000 वर्षापूर्वी आपला पूर्वजांचा मेंदू जेवढा होता, त्यापेक्षा आपला आकार मेंदूचा सध्याचा कमी झालेला आहे. आणि मेंदूची कॉम्प्लेक्सिटी वाढली आहे, कनेक्शन्स वाढले आहेत, पण आपल्यामध्ये सतत बदल होतो. एक 200-300 वर्षापूर्वी युरोपमध्ये ज्या पिढ्या होत्या,
आजच्या पिढ्या त्यांच्यापेक्षा उंच आहेत, धिप्पाड आहेत. कारण वातावरण बदललं, आहार बदलला, जेनेटिक बदल झाले. आजही बघा तुम्ही मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीतले लोक त्यांच्यामध्ये लवकर बदल दिसतात आपल्याला काही गोष्टींबद्दल. ते लवकर मोठे होतात, ते उंच होतात, आईपेक्षा मुलगी उंच होते. तर हे बदल हा होत राहतो आणि हा होत राहणार आहे. आज नंतर 1000 वर्षांनी मानवजात ही पूर्ण वेगळी झालेली असेल. आपल्या 1000 वर्षापूर्वीचे जे आपले पूर्वज होते त्यांच्यापेक्षा आज आपण वेगळे दिसतो. शरीराने वेगळे आहोत, आकाराने वेगळे आहोत आणि दिसायलाही वेगळे आहोत. तर हा बदल सतत होत राहतो. याला कारणीभूत वातावरणही आहे आणि जीन्स देखील आहे. मग अशामध्ये आज काही लोक, आणि आजच नाही, पूर्वी इतिहासात देखील अनेक लोकांनी असा आग्रह धरला की सब एक जैसा हो, वन नेशन, वन कंट्री, वन रिलीजन, वन लँग्वेज, वन फिलॉसॉफी, असा काही लोक आग्रह धरतात की त्यात बदल नाही पाहिजे, आम्ही जसं सांगू तसंच झालं पाहिजे. त्याला युनिफॉर्मिटी आपण म्हणूया. आणि दुसरा जो ऍक्च्युअल प्रकार मी तुम्हाला सांगतोय की जीन्स जर असे युनिफॉर्म राहिले असते सुरुवातीला, त्याच्यात जर डायव्हर्सिटी आली नसती जीन्समध्ये, तर आपण निर्माणच झालो नसतो. डायव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. त्याच्या इतिहासात काही उदाहरणं आहेत की लोकांनी, काही राजांनी, काही देशांनी, काही समाजांनी असा प्रयत्न केला की युनिफॉर्मिटी आणायचा प्रयत्न केला की आम्ही हे असं सगळं युनिफॉर्म करू. आणि याचं सगळ्यात क्रूर उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे हिटलर. त्याने आर्यन लोकांचं, आर्यन म्हणजे मास्टर रेस आहे असं त्याचा कन्सेप्ट होता, आणि आर्यन लोकांची फक्त एक पूर्ण भूमी तयार करायची, बाकीचे हे ज्यू बी सगळे मारून टाकायचे, असा त्याने एक प्रयत्न केला. आणि त्याने बऱ्याच त्यावेळेला कत्तली केल्या ज्यू लोकांच्या. हे युनिफॉर्मिटी आणायची होती त्याला, डायव्हर्सिटी नको होती, इतर कोणी नको, फक्त आमचाच धर्म, आमचीच रेस, आमचंच सगळं. असं अरेबियामध्ये काही जे कट्टरवादी ग्रुप असतात ते देखील असं करतात. उदाहरणार्थ तालिबानने अफगाणिस्तानची काय हालत केली आहे बघा. अफगाणिस्तान हा एकेकाळी जो प्रोग्रेसिव्ह देश होता, तिथे विद्यापीठ होते, टुरिझम होतं, आणि आज त्यांनी काय करून टाकलं बघा. का तर त्यांना डायव्हर्सिटी नकोय, दुसरी विचारधारा नकोय. इस्रायलचा देखील असंच आहे. इस्रायलने असा फक्त ज्यूंच्या विचारसरणीवर चालणारा देश. रवांडामध्ये, आफ्रिकेमध्ये तुत्सी लोकांना असं संपवण्याचा मोठा एक नरसंहार इतिहासामध्ये झाला. भारत पाक फाळणीच्या वेळी असंच झालं. म्हणजे तिकडून जे हिंदू लोक इकडे येऊ पाहत होते त्यांना मारलं गेलं, इकडे मुसलमानांना मारलं गेलं. का तर फक्त हिंदू हवेत, त्यांना फक्त मुस्लिम हवेत. युनिफॉर्मिटी पाहिजे, डायव्हर्सिटी नको. ब्रह्मदेशात आता नुकतंच रोहिंग्या मुस्लिमांना तिथल्या बौद्ध भिकूने त्यांच्यावर अत्याचार केला, तिथल्या मिलिटरीने अत्याचार केला आणि नरसंहार घडवून आणला. कंबोडियामध्ये असं झालंय. काश्मीरमध्ये पंडितांच्या बद्दल 1990च्या दशकात झालं. आणि आज देखील तिथे काही असे अतिरेकी विचारसरणीचे लोक आहेत की त्यांना तिथे पंडित नको आहेत काश्मीरमध्ये. एकेकाळी तिथे काश्मीरचा हिंदू राजा होता, त्याने देखील तिथल्या मुसलमानांना असा मारायचा प्रयत्न केला होता. तर असं भारतीय इतिहासात देखील असे नरसंहार झाले. काही एक असा काळ होता की ज्यावेळेला बुद्धिस्ट लोकांचा नरसंहार करण्यात आला इतिहासामध्ये. आज देखील भारतात काही लोकांना असं वाटतं की हे सिर्फ हिंदू राष्ट्र हो. तर ही जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे की एक देश, एक भाषा, एक राजकीय विचारसरणी, एक धर्म, एक पोशाख, एक खानपान, ही विचारधाराच नैसर्गिक नाही, हे अनैसर्गिक आहे. हे इव्हॉल्युशन, जेनेटिक्स आणि जगातले जे उदाहरण आहेत त्याच्यावरून आपल्याला दिसून येईल. तर याच्यासाठी काही लोकांना अशी विविधता नको असते, त्यांना फक्त एकच सगळा एकाधिकार हवा असतो. याच्यासाठी मी स्लाइड घेतलेली आहे. तर यातलं कुठलं चांगलं? निसर्ग तर म्हणतो की विविधता ही नैसर्गिक आहे, अशी युनिफॉर्मिटी नैसर्गिक नाही. भारतात देखील अशा प्रकारचं चाललंय, यावर बोललोच मी. आता हे राष्ट्रगीत आपण बघूयात. यातला मी जिथे आरो केलेला आहे तिथून वाचूया. मी वाचतो आणि मी हे फक्त व्याख्यानासाठी वाचतोय, त्यामुळे आपल्याला राष्ट्रगीताची फॉर्मॅलिटी पाळायची गरज नाही. आपल्या राष्ट्रगीतकाराने म्हटलंय की पंजाब, सिंध, गुजरात आणि मराठा आणि द्रविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा या सगळ्या प्रदेशांना त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे लेखकाने. आता हे पंजाब आणि सिंध तर आज पाकिस्तानमध्ये आहे, पूर्वी आपला प्रांत होता. सिंध प्रांतावरूनच आपल्या देशाला हिंदू संस्कृती आणि हिंदू असं नाव मिळालं, हिंदुस्थान नाव मिळालं. त्याच्यावरूनच इंडस, सिंधला ग्रीक लोक इंडस म्हणत, इंडस व्हॅली,
त्यावरून ते युरोपियन लोक इंडिया म्हणायला लागले. पण आज तो प्रांतच आपल्याकडे नाही, तो पूर्ण आता पाकिस्तानामध्ये गेला. पंजाब देखील अर्धा पंजाब त्यांच्याकडे, अर्धा आपल्याकडे पाकिस्तानमध्ये. तर या सगळ्या राज्यांचा, या सगळ्या संस्कृतींचा मिळून देश आहे. केवळ एक कुठली तरी संस्कृती, एक भाषा, एक आचार विचार, एक धर्म यांचा देश नाही, सगळ्यांचा आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता हा जो व्यक्ती आहे, आता एक्सपायर झाले ते, यांना डेव्हिड फॉस्टर वॅलेस आहेत हे. यांनी एक लेक्चर दिलं होतं 2004 साली अमेरिकेमध्ये केनियॉन कॉलेजमध्ये. त्यांनी सेंड ऑफच्या वेळेला लेक्चर दिलं होतं युनिव्हर्सिटीला, आणि ते फार फेमस आहे. ते इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यांचं लेक्चर. ते तुम्ही पूर्ण लेक्चर ऐकू शकता. डेव्हिड फॉस्टर वॅलेस. तर यांनी एक उदाहरण दिलं होतं त्या लेक्चरमध्ये, फार महत्वाचं आहे, खूप प्रसिद्ध झालं ते उदाहरण, आणि तुम्ही सगळ्यांनी पण ते समजून घ्या असं मला वाटतं. तर हे उदाहरण असं होतं बघा की तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की एक मोठा मासा आहे, सिनियर, मुरलेला, मॅच्युअर. तो समोरून येणाऱ्या चिल्ल्या पिल्ल्यांना विचारतोय, हाऊज द वॉटर, मुलांना पाणी कसं आहे. तर ते पुढे निघून जातात मुलं, त्यांना समजत नाही काय विचारलं त्याने, आणि ते आपसात म्हणतात की व्हॉट द हेल इज वॉटर. हे पाणी काय आहे रे, तो एका दुसऱ्याला विचारतोय. ठीक आहे, आपल्याला आजोबांनी विचारलं व्हॉट इज वॉटर, पण तो म्हणतोय हाऊ इज द वॉटर, म्हणतो हे पाणी काय असतं. म्हणजे त्यांना हेच माहित नसतं की ते ज्यामध्ये पोहतायत, ज्या मीडियम मध्ये ते पोहतायत ते पाणी आहे, त्याला पाणी म्हणतात. तर याच्यावरून डेव्हिड फॉस्टर वॅलेसने फार सुंदर संकल्पना मांडली होती की आपण ज्या वातावरणामध्ये, आपण ज्या मान्यतांमध्ये, आपण ज्या प्रकारची एक पार्श्वभूमी, संदर्भ घेऊन जगत असतो, याची आपल्याला जाणीवच नसते. आपण विसरून जातो की आपण जी मान्यता मानतो किंवा ज्या गोष्टी आपल्या चालीरीती आहेत किंवा ज्या रूढी परंपरा आहेत, त्या कुठून आल्या आहेत, त्या कशामुळे आहेत, मी कोण आहे, मी असा का आहे, मी अशी का आहे. हा संदर्भ, फ्रेम ऑफ रेफरन्स जो आहे, हेच आपल्याला माहित नसतं, असं त्याचं म्हणणं होतं. याला त्यांनी म्हणलंय पर्स्पेक्टिव्ह ब्लाइंडनेस. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे संदर्भहीन असलेली व्यक्ती, ज्याला ब्लाइंडनेस आहे, आंधळा आहे, संदर्भच कळत नाही, कशाचा संदर्भ आहे, स्वतः कुठल्या संदर्भात जगतोय. आणि मग पुढचा अजून याला जोडून एक जॉन क्लिस म्हणून एक इंग्लिश कॉमेडियन होते. तर यांनी एक छान वाक्य म्हटलेलं आहे, त्यांचा कन्सेप्ट आहे तो. ते म्हणतात की एव्हरीबडी हॅज अ थिअरी. प्रत्येकाला एक थिअरी असते, म्हणजे संदर्भ असतो, एक रेफरन्स असतो, एक पर्स्पेक्टिव्ह असतो, प्रत्येकाची एक विचारधारा, मत असते. त्यांचं म्हणणं आहे की हे विचारधारा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असते. म्हणजे माझी विचारधारा ही अमुक अमुक व्यक्तीबरोबर जुळेलच याला सांगता येत नाही, ती वेगळी असते. आणि जॉन क्लिस म्हणतात की इट्स ओके, तुमची विचारधारा, तुमची थेअरी दुसऱ्याबरोबर जुळत नाही, दॅट्स फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं होतात, आर्ग्युमेंट होतात, इट इज ओके. पण मोस्ट डेंजरस लोक कोण आहेत, जॉन क्लिसच्या म्हणण्याप्रमाणे, की ज्यांना आपली थिअरी काय आहे हेच माहित नाही, आपला फ्रेम ऑफ रेफरन्स काय, पर्स्पेक्टिव्ह काय आहे, हे त्यांना स्वतःलाच माहित नाही. तर ही जी मंडळी ही खूप डेंजरस आहे, असं तो जॉन क्लिस म्हणतो. याला पर्स्पेक्टिव्ह ब्लाइंडनेस हा शब्द मी तुम्हाला सांगितला. पण अशा लोकांचा समूह, असा समाज की ज्यांना आपली थेअरी काय आहे, आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आपली फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे, हे समाजाला, मोठ्या ग्रुपला देखील समजत नाही. आंधळेपणाने आपलं मार्गक्रमण करतात, मान्यता मानतात. तर ह्या समाजाला देखील कलेक्टिव्ह ब्लाइंडनेस असतं. त्यांच्या लक्षात येत नाही की ते कोणत्या पाण्यात, म्हणजे ते पाण्यात पोहतायत पण त्यांना पाणी माहित नसतं. आपण कोणत्या पाण्यात पोहतोय, हे पाणी आहे याची त्यांना कल्पना नसते. तर हे समजून घेणं, आपला संदर्भ, पर्स्पेक्टिव्ह, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचा, मीचा शोध घेणं, इतरांचं काय मत आहे, त्यांचं मत कसं का आहे हे समजून घेणं, इतिहासाचा नीट अभ्यास करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यासाठी आता मी शेवटी काही मॅनेजमेंट मधल्या गोष्टी सांगणार आहे, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या. तुमच्यातले जे लोक MBA मॅनेजमेंट शिकलेले असतील त्यांना हे ऑलरेडी माहित असेल, पण तरी मी एक सांगतो तुम्हाला सोपं करून, मला काय समजलंय. तर एक डेव्हिड नावाची व्यक्ती आहे आणि तीच सगळं ओझं डोक्यावर वाहते, म्हणजे सगळं काही मीच करणार, बाकी मला कोणी काही सांगायचं नाही, आपल्या मनाचं फक्त करतो.
तर या डेव्हिडला किती ज्ञान असणार आहे, किती स्किल असणार आहे, त्याची मजल तेवढीच राहील, म्हणजे लिमिटेड त्याची ॲबिलिटी राहील. मग आपण दुसरा एक सिनारिओ आता विचार करा की या डेव्हिड सोबत अजून एक मोठा समूह जुळतो, पण हे सगळे डेव्हिड सारखेच विचार करतात. यांचं ज्ञान पण डेव्हिड एवढंच आहे, थोडंफार इकडे तिकडे. यांची स्किल जे आहेत, क्षमता ही डेव्हिड सारखीच आहे. तर हे सगळे जर एकत्र आले तर यांची क्षमता डेव्हिड पेक्षा फार वेगळी नसते, कारण त्यांचं सगळ्यांचं ज्ञान तेवढंच आहे. जो विचार डेव्हिड करतो तेच ते सगळे करतात, जे स्किल डेव्हिडकडे ते सगळे ते करतात. त्यामुळे ते सगळे जरी एकत्र आले असे लोक की ज्यांच्यामध्ये विविधता नाही, तरी त्यांची प्रगती होत नाही, कारण त्यांना बाहेरचं काहीच माहित नाही. ते सगळे एका डोळ्यावर झापड लावून चालणारे लोक आहेत. असे लोक कुठे चांगले चालतात, तर एखादी कंपनी आहे, समजा कारची कंपनी, त्याचा एखादा पार्ट बनवायचा आहे. त्यांना सांगून टाकायचं की हा पार्ट तुम्हाला बनवायचा आहे, तुम्ही बाकी काही करायचं नाही, बाकी कसलाच विचार करायचा नाही. असे सांगकामे लोक, त्या ठिकाणी हे लोक कामाचे आहेत. की हा आऊत ओढायचा आहे, मग त्या बैलाला सांगून टाकलं की तो आपला ओढत राहतो. तशा प्रकारची ही मंडळी असते. यांना अनइंटेलिजंट सोसायटी, अनइंटेलिजंट टीम म्हणतात. नो डायव्हर्सिटी, विविधता नाही, युनिफॉर्म आहे ते सगळे. आपण पुढचा सिनारिओ विचार करूया. आता ह्या सिनारिओ मध्ये लोकांची वेगवेगळी विचारसरणी आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळं ज्ञान आहे, वेगवेगळं स्किल आहे, त्यांचा अनुभव आहे, परंतु ते एकत्र बसत नाही, त्यांच्यात एकजूट नाही. आपण आता अध्यक्ष भाषणामध्ये ऐकलं की एकजूट हवी. तर हे सगळे हुशार आहेत, सगळ्यांमध्ये खूप ताकद आहे, गट्स आहेत, हिंमत आहे, ऍटिट्यूड आहे, पण ते एकत्र येत नाही. मग त्यांच्या मध्ये विविधता असून सुद्धा, डायव्हर्सिटी असून सुद्धा त्याचा त्यांना पण उपयोग होत नाही, समाजालाही देशालाही उपयोग होत नाही. आपल्याला अशी पण टीम नको, असा पण समाज नको. आता हे सगळे वेगवेगळे स्किल असलेले लोक आहेत, वेगवेगळे ज्ञान, खूप विविधता आहे, पण हे एक विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र काम करतात, एकमेकाशी कम्युनिकेट करतात, एकमेकाला समजून घेतात, एकमेकाला मदत करतात. याला इंटेलिजंट टीम म्हणतात. विविधता आणि सुसूत्रता, आणि अशा टीम सक्सेसफुल होतात. आजकाल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, गव्हर्नन्स मध्ये, ज्या वेस्टर्न कंट्रीज मध्ये वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, शेकडो वर्षापूर्वीच्या युनिव्हर्सिटीज आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, गुगल असेल, कुठल्याही वेगवेगळे जे फर्म्स आहेत, त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, इन्क्लुडिंग गव्हर्नन्स. मग आपण समाजाचं काही लोक नेतृत्व करतात, राज्याचं, देशाचं नेतृत्व करतात. त्याच्याबद्दल हा शेवटचा मुद्दा आहे की खूप विविधता असलेले लोक एकत्र आहेत, त्यांच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, चांगलं आहे, परंतु त्यांचं नेतृत्व करणारी जी व्यक्ती आहे ती या सगळ्यांना दाबून टाकते. डॉमिनंट कॅरेक्टर, ठीक आहे बा, तुमच्याकडे ज्ञान आहे, स्किल आहे, पण मी माझ्याच मनाने करेन, ते ऐकतच नाही दुसऱ्यांचं. अशा टीमचा पण काय उपयोग होत नाही, ही टीम पण अनइंटेलिजंट टीम होऊन जाते. मग पुढे जाऊन काय होतं की हे सगळे जे लोक आहेत हे त्या लिडरचीच भाषा बोलतात, तो लिडर सांगेल तसं, आणि त्यामुळे अनेक समाजांचं वाटोळं झालेलं आहे. इतिहासात देखील एक लिडर चुकीचे निर्णय घेतो, त्याच्या मागे त्याचं सैन्य सगळं तेच करतं, त्याचं सगळं राज्य तेच करतं, आणि ते संपूर्ण राज्य डुबतं केवळ फक्त त्या लिडरच्या डॉमिनन्समुळे, त्याच्या हेकटपणामुळे. त्यामुळे आपल्याला असं समाज नेतृत्व पाहिजे, समाजामध्ये किंवा टीम मध्ये, तुम्ही जिथे काम करता त्या ऑर्गनायझेशन मध्ये, आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये असं नेतृत्व पाहिजे की जे सगळ्यांचं ऐकून घेईल, त्यांची मतं घेईल, आणि ऐकून घेईल, खिशात ठेवेल आणि आपल्याच मनाचं करेल असं नाही, तर त्या मतांचा आदर करून ते सगळं सोबत घेऊन मग निर्णय घेईल. म्हणजे कुठलाही कॉम्प्लेक्स निर्णय आजच्या समाजामध्ये जर घ्यायचा असेल, मॉडर्न सोसायटीमध्ये, तर आपल्याला अशा प्रकारची टीम पाहिजे की सगळ्यांचं मत घेणं. आणि हे सगळे कोण, तर सगळे डेव्हिड नको एकाच विचारसरणीचे, हे वेगळे वेगळे लोक पाहिजेत आपल्याला विचार करणार. अशा लोकांचा समूह, मग त्याला ऐकून घेणारी अशी लिडरशिप, आणि असेच समाज मग प्रगती करतात. ह्या समाजामध्ये क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, रिसर्च होतो आणि प्रोग्रेस होतो. तर तर विविधता जो विषय आहे की ही देश हिताची आहे की देशद्रोही आहे, तर विविधता देश हिताची देशद्रोही हा मुद्दाच नाही, हा ऑप्शन नाहीये, हा नियम आहे. विविधतेशिवाय कुठलाही
जैविक प्रक्रिया घडत नाही, कुठलाही समाज पुढे चालत नाही, कुठलाही देश पुढे चालत नाही. काही वेळ तो पुढे चालतोय असं वाटतं आपल्याला, परंतु ते तात्पुरतं असतं आणि मग पुढे त्याचा भ्रमाचा भोपळा फुटतो. तर त्यामुळे आपल्याला विविधता समजून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीतली. दुसऱ्याचं ऐकून घेण्याचं ओपननेस पाहिजे आपल्यामध्ये, आणि इव्हॉल्युशन कळली पाहिजे जेव्हा आपल्याला की या पृथ्वीपासून ते आजपर्यंत कसं सगळं इव्हॉल्व्ह झालं, कसं तयार झालं, आणि हे तयार झालं त्याच्या मागे काय काय फोर्सेस होते, आणि आज आपण कुठल्या अवस्थेला आहोत हे समजून घेणं. ही विविधता जी आहे हाच जिवंतपणा आहे. विविधता नसेल तर जिवंतपणा नसतो, तो समुदाय मृत होतो. त्याचे दुष्परिणाम समाजाला बघावे लागतात. समाजामध्ये कलह निर्माण होतात. मग तुम्ही असे कपडे घालू नका, हे खाऊ नका, आम्ही सांगू तीच भाषा बोला, आम्ही सांगू तोच धर्म पाळा, आम्ही सांगू तसंच वागा, आम्ही सांगू तेच राजकीय विचार ठेवा. अशा प्रकारचे मग कलह निर्माण होतात आणि यातून लोकांचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं. असं नुकसान इराणमध्ये झालंय, त्यांनी कट्टरता आणली. असं नुकसान अफगाणिस्तानमध्ये झालंय. भारतात देखील असं नुकसान झालंय. खूप मोठा समूह महिला वर्ग आज बाहेर पडू लागला. आज संविधान आल्यामुळे आपल्या प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या. आज आपल्या रूपाताई एमपीएससीतून एवढ्या मोठ्या अधिकारी झाल्या. याचं कारण की हे विविधता आपण ऍक्सेप्ट केली. आपण जर ही विविधता ऍक्सेप्ट केली नसती, माझी आई पण शिकली नसती, माझी बहीण पण शिकली नसती, माझी बायको शिकली नसती. ही विविधता आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल. ही विविधता जर आपण थांबवली तर समाज ऑर्थोडॉक्स होतो, ओपन राहत नाही, अडॅप्टिंग सोसायटी राहत नाही, आणि समाज बदलेल. आज आपण जी मान्यता देतो आहोत ही उद्या बदलेल, उद्याचं परवा राहणार नाही. ही सततची बदलणारी अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे याला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि हाच माझा सांगण्याचा विषय आहे की सगळ्यांनी ओपन राहून काय काय लोकांचं म्हणणं आहे, समाजात कुठले कुठले प्रवाह आहेत, आपल्या समाजाच्या बाहेर काय आहे. त्यामुळे समुद्र ओलांडून जाऊ नये हे जे पूर्वी सांगितलं होतं ते यासाठीच होतं की बाहेरचं शिकू नका. आपल्याला ते ओलांडून आता गेलं पाहिजे. महिला मुलींना बाहेर पडू देणं म्हणजे काय, तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. आपण तो दाबून ठेवलेला आहे त्यांना. हे सगळं याच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपली जी व्याख्यानमाला आहे ही खूप मौल्यवान काम करते आहे. मी जे विषय बघितले मागे पूर्वीच्या वक्त्यांनी, किती विविध प्रकारचे वक्ते येऊन बोलून गेले. त्यांचे विषय वेगवेगळे आहेत, व्हॅरिड विषय. कोणी बिझनेसवर बोललंय, कोणी स्त्री समानतेवर बोललंय, माझ्यासारखे येऊन डायव्हर्सिटीवर बोलतायत. अशी विविध अंगांनी नटलेली अशी ही व्याख्यानमाला आहे. आणि तुम्ही मला सगळ्यांनी या मंचावर येऊन बोलायची ही संधी दिली, मला तुमच्याशी जुळायची संधी मिळाली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि पुन्हा महाराणा प्रतापजी, महाराज पृथ्वीराज चव्हाणजी आणि इतर राजपुतानातले सगळे आपले जे पूर्वज आहेत, राजे आणि राण्या देखील आणि सैन्य देखील, केवळ राजा आणि राणी हे मोजकेच लोक होते, त्यांच्यासाठी लढणार सामान्य नागरिक होता, सामान्य सैनिक होता. या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.